कसे आहे सगळे? बरं आहे ना? आता पितृपक्ष चालू आहे, 15 दिवस झाले हां. आणि आता सर्व पितृ अमावस्या येणार आहे. सर्व पितृ अमावस्याला सगळ्यांना पितरांना जेवू घालते. जेवू घालते म्हणजे काय आहे? सगळे आपले गेलेले लोक आहे, सासू सासरे हे ते, आई वडील, त्यांना जेवू घालतात त्या दिवशी. आणि वेळेवर काय काय बनवतात, सगळं खीरपासून याचे वडे हे ते सगळं बनवतात. पण त्यांना जिवंतपणे जर जीव घातलं तर त्यांचा आत्मा शांत होते. काही काही घरी माहिती आहे का, मेल्यावर खूप जीव घालते, पण जिवंतपणे त्या आईला म्हणा त्या वडिलांना म्हणा अजिबात विचारत नाही. काही काही घरी 3-3 मुलं आहे, 3, 4, 5 असे मुलं आहे. तरी त्या आईची अशी दैना आहे, तिला घरात जागाच नाही म्हणते अजिबात. एक पोरगा म्हणते अजिबात माझ्या घरात जागा नाही, एक पोरगा म्हणते मी तर तिला ठेवणारच नाही. अरे बाप रे, अरे शेवटी तुम्हाला सुद्धा मुलं आहे, ते सुद्धा असेच बघणार तुम्हाला, हे जरा डोक्यात ठेवा. आणि एका घरी एवढी दैना होती त्या आईवडिलांची, म्हातारे होऊन जाते बिचारे, तरी दोघं जण नवरा बायको आपले राहतात. काय झालं त्यांना जीव घातलं बोलवलं, वृद्धाश्रमात जाऊन खूप देणगी देतात, खूप मोठे मोठे देणगी. पण आपल्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्येच ही पद्धत जास्त आहे. गुजरातमध्ये, राजस्थानीमध्ये, UPमध्ये हे असे पद्धत नाही आहे. इथं नाही आहे असे वृद्धाश्रम वगैरे. आता वृद्धाश्रमात जर त्यांना नेलं तर पोरं म्हणते आमची लाज जाते. अहो लेका हो, मग करा ना, तिला वागवा ना. अजिबात वागवत नाही. का? आमचं तिने केलंच नाही. अरे तुम्हाला जन्म दिला ना, या जगात तुम्हाला आणलं ना, हेच तर भरपूर आहे. काय काही काही घरी एवढी परिस्थिती बेकार आहे ना, तुम्हाला सांगतो. 2 घरी मुलगा मुलगी किंवा मुलं, तो म्हणते माझ्या घरी 3 महिने राहा आणि माझ्या घरी 3 महिने राहा. मग 6 महिने राहाव कुठं त्या बाईनं? आणि कामही करूनही तिला वागवत नाही, म्हणजे किती गोष्ट बदमाश आहे, किती बदमाश लोक आहे ना हे. मला काही सांगावं असं वाटत नाही असं काही, पण मी कोणावर ऑब्जेक्शनही घेत नाही. पण ही परिस्थिती निर्माण तुम्हीच लोक करून राहिले. काय मग हे आण ते आण, मार 100 दिवशी लोक हॉलवर करते मस्त तेरव्या, खूप खर्च आला म्हणजे तेरवीले, आणि त्याचं 1 महिना हागणं उठणं करत नाही. हे परिस्थिती आहे. त्याचं त्या बायाचे कपडे धुत नाही की काही नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती निर्माण करू नका. आता एक घरी 2 मुलं छान जेवण करत होते. आई आणि सासवाचं झालं भांडण, आई आणि सुनेचं. मुलगा तिकडे बघतो, मुलाचा तो एका पडबीत उभा राहतो. त्या मुलाला सुनबाई म्हणते की अहो मी तुमच्या आईला अजिबात वागवणार नाही, तुम्ही तुमचं काय आहे ते करा आणि सांभाळा. तो येतो आईला म्हणतो आई तुला मी सांभाळणार नाही. तो म्हणते का रे बाबा? चल बरं म्हणते आपण वृद्धाश्रमात जाण्याची तयारी करू म्हणते. ते मुलं ऐकतात. बाबा मी पण येतो म्हणते वृद्धाश्रमात. तू कशाला येतं रे म्हणते. अहो पुढे तुमच्याही अशीच सोयीन ना म्हणते, मला म्हणून तर मला माहीत पाहिजे म्हणते, तुम्हाला मी वृद्धाश्रमात टाकून देईन म्हणते. हे मुलं आता ऐकत आहे बरं. बाय.